विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचा अंतिम जागा वाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यांनंतर 17 जागांवर तिन्ही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। कोकणातील विधान परिषदेच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये जुंपली असताना भेटीला महत्त्व। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उन्हामध्ये उपोषण केल्यानं जरांगेंची तब्येत खालावली। गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जरांगेंना 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणार। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार शहरात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। पुढील 3 तासांसाठी पालघरसह मुंबईला येलो अलर्ट। कुर्लामध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात। बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं धडक। कंटेनर ब्रिजवरच उलटला। अपघातानंतर कुर्ला ब्रिज वाहतुकीसाठी बंद। जालन्यातल्या बदनापुरात विमानाच्या 6 ते 7 घिरट्या। नागरिकांमध्ये संभ्रम। मागच्या काही तासांपासून बदनापूर ते जालना दरम्यान विमानाच्या घिरट्या सुरू, कारण अद्यापही अस्पष्ट। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेतला जाणार। अवैध दारूअड्ड्यांविरोधात पुणे पोलीस ऍक्शन मोडवर। मुळशी, घोटावडे, आंबवणे, मुठा आणि करमोळी परिसरासह अनेक ठिकाणी दारूअड्डे उद्ध्वस्त। 2 दिवसात 10 ते 12 हातभट्ट्या या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्याची माहिती। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 15 जून पासून खुलं होणार आहे। 1000 भाविकांना ऑनलाईन नोंदणीद्वारे दर्शन घेता येणार। कुंभमेळ्याच्या विकास कामांमुळे मंदिर 5 महिने बंद होतं। किल्ले रायगडचा पायी मार्ग उद्यापर्यंत बंद राहणार। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गडावरील धोकादायक दगड हटवण्याचं काम सुरू। रोपवे सेवा सुरू राहणार असल्याची ही माहिती आहे। राजस्थानच्या चुरू शहराला धुळीच्या वादळाचा तडाखा। आकाशात संपूर्ण धुळीचं ढग भरलेत। संपूर्ण शहरात भर दिवसा काळोख पसरलाय। जनजीवन विस्कळीत। यूपी बिहारमध्ये पाऊस आणि वादळामुळे 48 जणांचा मृत्यू। 20 जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत। यूपीमध्ये ताशी 100 किलोमीटर वादळाचा कहर। निर्माणाधीन पूल कोसळून दुर्घटना। 18 विमानांचं वेळापत्रकही बदललं। आयपीएलच्या अंतिम सामन्यात आज बंगळुरू आणि गुजरात भिडणार। गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती महामुकाबला होणार। आरसीबीकडे सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये फुटबॉल